नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला वी नेक बॅकला बो कसे लावायचे ते दाखवणार आहे. तर मी बॅक साईड पूर्ण स्टिच करून घेतलेली आहे. तर आता हे एक्स्ट्रा कपडा जे बी आहे ते कट करून घ्यायचा आहे. पूर्ण कट करून घेतल्यावर आता मी बॅक साईड आणि फ्रंट हे सर्व एकत्र करून शिवून घेत आहे मी. कारण आता आपल्याला पायपिंग आधी करायची आहे गळ्याला पायपिंग करण्याआधी शोल्डर जॉईंट करून घेते मी. षटकोन गळा आहे हे. आपल्याला याला पायपिंग करायची आहे. पायपिंगसाठी आपल्याला उरे पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत किंवा क्रॉस पट्टी म्हणलेली असते, याला क्रॉसमध्ये काढलेली आहे. तर हे मी जॉईंट करून घेत आहे. जॉईंट करून आपल्याला आता याला कॉर्ड पायपिंग करायची आहे. आपल्याला असं याच्यामध्ये दोरा कॉर्डचा सेट करून घ्यायचा आहे. थोडं अर्धा इंच बाहेर सोडायचं आहे आपल्याला फोल्ड करण्यासाठी, आणि जिथे कोणी आहे तिथं व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. हे पूर्ण मी पायपिंग लावून घेते. वी नेकचा एक कोना आहे ते पण आपल्याला व्यवस्थित काढला पाहिजे. मी मार्जिन मागच्या साईडला ठेवते शोल्डरची. असे नॉच करून घ्यावं लागतील सर्व जागी. समोरल्या साईडला अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे.
मी जेवढी मार्जिन घेतलेली आहे तेवढं फोल्ड करत आहे. अशी जिथं कोणी असेल तिथं कट मारावं लागते. हे एक्स्ट्रा जे बी कपडा आहे ते आपल्याला असे कट करून घ्यावं लागते. इथे शिलाई आली नव्हती, मी रिपीट मारले. अशा प्रकारे एक्स्ट्रा कपडा जे बी आहे ते कट करून घ्यायचा आहे. हे सर्व कट झाल्यावर हे लास्ट आता फोल्ड आहे. हे अशा प्रकारे फोल्ड करून पूर्ण स्टिच मारून घ्यायचे. किती फिनिशिंगने पाइपिंग आलेली आहे बघा. आता बॅक साईडचं जे बो आहे ते करून घेते आहे मी. हे असे 2 मी पट्ट्या काढून घेतलेले आहे खालचे. आपल्या आवडीनुसार काढू शकता ते. उलट्या साईडनं आपल्याला ह्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. मार्किंग एकावर दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मारायची स्टिच. सेम अशा प्रकारे 2 करून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन स्टिच मारून घ्यायचे आहेत, कारण उकलू नाही ते आपण शिदा करता वेळेस. तर हे दोन्ही मी शिदे करून घेते.
असे व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे आहेत. हे 2 झालेले आहेत कोणे काढून. आता हे चौकोन बॉक्स आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचं आहे. आपल्याला अस्तर आहे मधल्या साईडला, ते अस्तर थोडंसं कट मारून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छोटंसं स्क्रूड्रायव्हर वगैरे किंवा काही आपल्याला घेऊन अशा प्रकारे शिदं करून घ्यायचं आहे. असे कोणे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. पूर्ण कोणी काढून झालेला आहे. आता आपल्याला या दोन्हीचं सेंटर काढायचं आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला मोजून सेंटर काढून घेते. मग मधल्या साईडला आपल्याला चॉकनं मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण सेम. आता ह्या मार्किंगवर आपल्याला सुई आणि दोरा घेऊन आपल्याला व्यवस्थित असे चुनट पाडून घ्यायचे आहेत. असे इकडून तिकडून असे आधी स्टिच चांगली अशी पक्की करून घ्यायची आहे. पूर्ण असं बो करून तयार झालेला आहे. आता आपल्याला दोन्हीचं सेंटर बघून आपल्याला हे दोन खालची लटकन मधले हे हाईट कट करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा झालेली आहे ते त्या दोन्हीच्या मध्यभागी डोळ्याच्या आणि पाठीच्या हाईटच्या मध्यभागी आपल्याला बराबर अटॅच करून घ्यायचं आहे. तर मी हे खालचे दोन बंद लावून घेत आहे.
याच्यावरती आता बो आपल्याला हाताने स्टिच करून घ्यायचा आहे सुई दोऱ्याने. बघा मी मध्यभागी असं सेंटर लावून स्टिच करून घेते. बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे. आपल्याला बॅक साईडचे टक्स राहिलेले आहेत पाठीमागचे, हे मारून घेते मी. दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहेत. बॅक साईडला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. मी खालच्या साईडला ओपनच ठेवलेली आहे. बॅक साईडला पण झालेले आहे. आपला पूर्ण झालेला आहे हे बो पॅटर्न रेडी. बघू शकता किती छान दिसतं हे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट करा.